पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना सांगली कारागृहात नेताना थेट महामार्गावरील धाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यांसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड गजा मारणे पोलीस संरक्षणात असताना त्याच्यासोबत मटण पार्टी केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांसोबत 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। मात्र काही दिवसांनी त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्याचा निर्णय घेतला। पोलीस संरक्षणात त्याला सांगलीला नेत असताना कणसे ढाब्यावर पोलिसांनी मटण पार्टी केली होती। याचा कानोसा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लागल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही चेक केले। त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला। सोबतच गजा मारणेला भेटायला 2 फॉर्च्युनर आणि 1 थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन करण्यात आलं आहे। तर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहित या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशाल धुमाळ खुनाचा गुन्हा तर पांड्या मोहिते हा गजा मारण्याच्या टोळीतील शूटर आहे। या घटनेची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने गुन्हे शाखेतील संबंधितांना फैलावर घेतलं। कणसे धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची पुष्टी केली। त्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली। या घटनेची सध्या जोरदार चर्चा आहे। गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहाकडे घेऊन जात असताना 2 फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला। त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबवल्यानंतर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जेवण दिलं। त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे। यातील विशाल धुमाळकर खुनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारण्याच्या टोळीचा शूटर म्हणून कार्यरत असल्याचं समोर आलंय। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या।